मोठी बातमी पुण्यातून। पुणे फेस्टिवलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली आहे। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पुणे फेस्टिवलमध्ये अजित पवार यांनी उपस्थिती लावली आहे। बऱ्याच वर्षांनंतर दादा आणि सुरेश कलमाडी हे एकत्र आल्याचे बघायला मिळाले। माजी खासदार सुरेश कलमाडे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या काळात पुणे फेस्टिवलची सुरुवात झाली। पुणे फेस्टिवलचे हे अंदाजे 36वे वर्ष आहे। वाईल द महाराष्ट्र साहित्य परिषद वे क्लबच्या सदस्यांनी सादर केलेला रोटरीचे इंद्रधनु कार्यक्रम आणि सदाबहार लावणी। आणि आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, कारण या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजच गायब झालेलं आहे आणि अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रविवारी 8 सप्टेंबरला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आपल्या मित्रांसोबत लाहोरी बारमध्ये गेला। त्यानंतर तिथून ऑडी कारने तो निघाला। रात्री साधारणतः 1 वाजेच्या सुमारास रामदास पेठेत या कारने अनेक वाहनांना धडक दिली। त्यात 2 जण जखमी झालेत। संकेत ज्या लाहोरी बारमध्ये गेला तिथलं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं समोर आलंय। दरम्यान संकेत बावनकुळेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी सुद्धा माहिती मिळते। मी कधी पोलिसांना फोन केला नाही। एकदा फक्त माहिती घेतली काय घटनेची, काय घटना झाली आहे नेमकी। मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही त्याविषयी। केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते, पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे।